नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? ठीक आहात ना? तर मित्रांनो, आज आहे आपलं ट्रिपचा प्लॅन आणि मी बाईक राईड करून चाललेलो आहे. तर गाडी राईड केल्यानंतर आपल्याला वाजली प्ले थंड वाजली म्हणून आम्ही केला जा करून शिकलो. तेवढ्यात आले आपली ट्रॅव्हल. तर आम्ही ट्रॅव्हलचा आनंद घेत चाललेलो आहोत पुढे. तेवढ्यात आम्ही पोचलो. त्या बाळूमामाचे दर्शन घेऊया म्हटलं आणि त्याच्यानंतरच पुढचा प्रवास चालू करूया असं म्हटलं. आणि हा मस्तपैकी सीन बघा. इथे 1-2-4 फोटो काढलं आणि पुढच्या प्रवासासाठी इथून सुरुवात केली. तर हा बाळूमामाचा दरवाजा बघू शकता तुम्ही. तर त्यानंतर नियोजन किंग रोहित दादा आणि डिके यांनी गाडीचे पूजन केले आणि त्यानंतर नारळ वाढवला आणि त्यानंतर आमच्या सुखदमय प्रवासाची सुरुवात आम्ही केली इथूनच. तर मित्रांनो बघू शकता आम्ही गाडीची आता पूजा झालेलं आहे. थोड्याच वेळामध्ये आम्ही इथून निघणार आहोत. तरी आमचं पब्लिक बघा खूपच खुश आहेत, एक्साइटमेंट बहुत आहे. त्यानंतर आम्ही प्रवासाला सुरुवात केली. ही गणपती बाप्पा आणि डॅश कॅमचा तुम्ही हा मस्तपैकी सीन बघू शकता. खूपच चांगलं आणि सकाळचे हे दृश्य तुम्हाला खूप बघायला भेटते. तर तुम्ही आनंद घ्या या सर्व दृश्यांचा. नियोजन किंग डिके. त्यानंतर आपल्याला दिसली समोर लालपरी दिसली. त्यानंतर इथे शाळेची आपल्याला पोरं दिसलीत बघा. आज सकाळची प्रभात फेरी असणार आहे, त्यामुळं खूप गर्दी होती रोडवर. तर या सर्व ट्रॅव्हलचा आम्ही आनंद घेत आम्ही पुढे गेलो. तर मित्रांनो आता आम्ही आजरात चहा प्यासाठी थांबलोय आणि ही पाठीमाशी गाडी लावली बघा. ही अशी गाडी इथं पार्किंग केल्या आणि आता चहा प्यासाठी आमचं पब्लिक सगळं थांबले. मित्रांनो एन्जॉय करते. तर मित्रांनो इथं विषय असा झाला, परची लोक भेटलेले काय आणि विषय काय झाला. मित्र म्हणला नुसतं चेष्टनं की माझा मोबाईल मला 10,000 रुपयाला विकायचा आहे. तर मोबाईल होता 40-50,000 रुपयाचा काय. तर त्यांना असं वाटलं की नाही हा मोबाईल त्याचा द्यायचा आहे म्हणून का नाही ते लगेच म्हणाले की मी तुम्हाला पेटीएम करतो 10,000 रुपये, तुम्ही मला मोबाईल द्या. अशी चेष्टा मस्करी चालू झाली बघा. इथूनच चालते. कोल्हापूरची माणसं कुठं भेटतील आणि कुठं चेष्टा मस्करी करणार नाहीत असं घडणारच नाही. तर मित्रांनो हे जबरदस्त एवढा सीन बघा, लय भारी वाटला आम्हाला. आणि आपली माणसं भेटल्यानंतर तुम्हाला माहितीच असते की कसं भारी वाटतंय. त्यानंतर मित्रांनो सकाळचा विषय मिटवून का नाही आम्ही पुढचा प्रवास चालू केला. तर जाता एक साखर कारखाना दिसला. तर मला इथं काय नाव माहीत नाही, तुम्ही कमेंटमध्ये सांगा जर दिसलं तर. तुम्ही त्या भागातला असतं तर आजराजवळचा आहे हा. त्यानंतर नैसर्गिक सौंदर्य आम्ही आता घाटामध्ये पोचलेलो आहोत आणि घाटाचा असं सुंदर असा दृश्य आम्ही बघताना आणि सकाळचं हे वातावरण एवढं भारी वाटत होतं की सांगण्याच्या पलीकडचा जे अनुभव आपण फील करू शकतो की नाही घाटानुभव एक भारी असते भावनो. आणि घाटाने अनुभवावरनं एक विषय कळाला की परेशदादाचं तुम्ही ब्लॉग बघा. या ब्लॉगमध्ये परेशदादानं या घाटांचा अनुभव किती सुंदर पद्धतीने केलेला आहे हे तुम्हाला अनुभव बघायला मिळतीलच. तर तुम्ही हे प्रवास वर्णन तुम्ही माझ्या शब्दात घ्या ऐकून. तर मित्रांनो घाटामध्ये गाड्या पण चालवत असताना किंवा राईड करत असताना हे अनुभव घ्यायला लागतात. तर याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यानंतर मित्रांनो आम्ही एका लोकेशनला आमचा मित्र बघा दगड उचला दिसतोय की एवढा आणि दगड उचला बघा. उचलते काय उचल. इथले एक विषय असा होता की आम्हाला इथं जेवण करायचं होतं, पण इथं असं मंदिर वगैरे असल्यामुळे आम्हाला इथं जेवण करण्याची परवानगी मिळाली नाही. तर तिथून आम्ही गाडी काढली आणि पुढच्या लोकेशनला गेलो. तिथं मित्रांनो आम्हाला लोकेशन एवढं जबरदस्त भेटलं की तुम्ही विचारही करू शकणार नाही. तर मित्रांनो हा प्रवास आमच्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो आम्ही आता पोहोचलेलो आहोत. जेवणाचा प्लॅन घातला आता आम्ही इथं थांबलेलो आहे आणि ते रेल्वे ट्रॅक बघा पाठीमागे. म्हणजे असा विषय गावला की आम्हाला इथं रेल्वे ट्रॅक गावला आणि थोड्याच वेळापूर्वी इथून रेल्वे गेले. आता बघूया आणि एखादी रेल्वे बघायला भेटते का आपल्याला. त्यानंतर बघा पाठीमागे जेवणाचा प्लॅन घातला आहे. पोरं वगैरे सगळी म्हणजे आता आम्ही भांडी वगैरे उतरून आले आणि पोरं वगैरे सगळी जेवणाचं नियोजन करायला. तर चला ऐक secret start in your heart to slow
तर मित्रांनो वरती डिकींची मैफिल सजली. संगतीन माझ्या तू येतील काय, संगतीन माझ्या तू येतील काय, माझ्या कीर्तीची राणी तू होतील काय, संगतीन माझ्या तू येतील काय. आर संगतीला तुझ्या मी येणार नाही, यार संगतीला तुझ्या मी येणार नाही, तुझ्या कीर्तीची राणी मी होणार नाही. संगतीन माझ्या तू येतील काय, संगतीन माझ्या तू येतील काय. तुझं टपूर गेलं पोल्यात झालं, माझं काही मातोली झालं, माझ्या प्रीतीचा सुटलाय तुफान वारा वारा वारा. रणगदाऊस भलकाच थोरा त्यानंतर जेवणाचा कार्यक्रम चालू केला. कारण मित्रांनो आम्हाला पुढं शिरोडा बीचला जायचं होतं, त्यामुळं पटापट जेवण करून आम्ही आता पुढच्या प्रवासासाठी निघालेलो आहोतच मित्रांनो. तर व्हिडिओ शेवट पण बघा, खूप छान व्हिडिओ बनवलेला आहे भावांचं आणि प्रवास वर्णन असं खूपच चांगलं आहे. तर मित्रांनो तुम्ही सुद्धा असं ट्रिपचं प्लॅन करा, कॅन्सल करू नका आणि मित्रांच्या बरोबर फिरायला जावा मित्रांनो. ते आहे तर सगळं. तर मित्रांनो आम्ही पोहोचलो शिरोडा बीचवर. त्याने मित्र आमचे सर्व काही एन्जॉय करत आहेत मित्रांनो. नुसतं बघा मित्र पाहिजे भावानो, फक्त एन्जॉय करायसाठी. आता माणसं लागत खेळायला काय पाण्यात म्हणजे समुद्राच्या पाण्यात काय आणि काय नाहण्याने प्रकार करतात आपल्याला म्हणजे असं जीवात ठेवून आपण आलो इकडे काय बघा कसं मस्त वेगळी चालू आहे. तर मित्रांनो तिथला सर्व एन्जॉय करून आम्ही आता पुढच्या प्रवासासाठी निघालो. तर आपल्याला मित्रांनो दुसऱ्या लोकेशनला जायचं आहे मालवणला. तर संध्याकाळी तिथं मासे वगैरे घेऊन आपल्याला तिथं जेवणाचा कार्यक्रम करायचा. तर आता ही आमची गाडी बघू शकता. तुम्ही म्हणत असाल की असा कसा काय व्ह्यू केला आहे, विषय हार्ड आहे भाऊ. फक्त आणि फक्त कॅमेराचा विषय आहे बघा कसा आहे काय नाही विषय आहे. तर मित्रांनो आम्ही आता मालवणच्या समुद्र किनाऱ्यावरती पोहोचलेलो आहोत. तर इथं आता ट्रॅव्हल पार्क करून आम्हाला चालत जायला लागणार आहे माशाच्या मार्केटला. तर मित्रांनो मालवणच्या आता आम्ही समुद्रकाठी आलेलो आहोत. तर आपल्याला आता मच्छी घ्यायची आहे आणि आमचे सर्व मित्र वगैरे चाललेले आहेत मासे खरेदीसाठी. तर मित्रांनो तुम्हाला नंतर दाखवतो, थोड्या वेळ थांबा, थोड्या वेळाने तुम्हाला दाखवतो आम्ही कोणत्या प्रकारची आणि कुठली मच्छी घेणार आहे. तर व्हिडिओ बीचवर मित्रांनो कुत्री बघा किती बसलेली. रे मेले काय हा जिवंत आहे बाबानो. मास्क खाऊन तुम्ही झालाय आता गोळगोळील आम्हाने तिला ती नाही आहे.
जनता बघायची, जनता कधी फिरायला आत वालं मासं सुके मासं मिळतात. तर मित्रांनो मच्छी मार्केटमध्ये आम्ही आता आलो काय आमच्या पब्लिकला नाही ओके आला इथं माझा मासं खायची म्हणून मी तर मासं घ्यायला आलोय. तर मासं बघा हो बोला बोला घेणार आहे नाही घ्यायला आले आता कुठं आहेत ते ओळखाला आम्ही पहिला आमची माणसं आहे ओळख. मासा आवडलं आमच्या मार्केला आणि मग खेकडे म्हणाला खेकडे नव्हती मच्छी मार्केटला आलोय आम्ही मालवणच्या मासाला आणि चटणी मीठ काय काय लावतं ना चटणी मीठ आणि तिखट तेल तापवायचं रवा बनवायचंय द्यायचं सोडून कशात तेलात काढून तोंडात सोडायचं ते सकाळी सोडायचं सुट्टी नाही बांगडा फ्राय शेवटच भाव. काय चालायचं मित्रांनो आम्ही आता मासे वगैरे खरेदी केलेत आणि त्यानंतर असे या मावशीकडे आम्ही स्वच्छता वगैरे करून घेतली. तर मित्रांनो सर्व काही झालेलं आहे. भेटू आपण दुसऱ्या पार्टमध्ये. दुसऱ्या पार्टची वाट बघा मित्रांनो लवकरच येणार आहे.